आई वडील आणि बॉस गुरु हे खूप नशीब ज्यांचं नशीब असतं त्यांना मिळते. ते कोण म्हटलंच आहे असं, तेच आमचे सर आहेत. ते सगळं आम्हाला नशिबाने भेटलं. नशिबाने हे असते की बॉस असं राहते की त्यांना संध्याकाळी प्रेशर दिलं का रात्री झोप लागत नाही किंवा उद्याचं टेन्शन राहते. ते या ब्रांचमध्ये आजपर्यंत झालं नाही, मला तरी नाही वाटला. कारण की मी याच्या आधी एचडीएफसीला पण होतो. उद्याचं टेन्शनसाठी झोप नव्हती लागत. तर या कल्चरमध्ये आल्यानंतर मला असं वाटलं का नाही, आपण इथं चांगल्या ठिकाणी आलेलो आहे. जेव्हा मी ट्रान्सफर घेऊन इकडे आलो, मला 15लाच करायचं होतं, ते मी सोडायला आलो. त्याच्यानंतर मग सरांना भेटलो तर थोडं झालं होतं सरांचं माझं. आणि मला असं वाटलं मी नाही टिकू शकणार. कारण की मग तिथून आल्यानंतर माझं थोडं बॅड इम्प्रेशन म्हणूनच मला असं घेतलं नाही सगळ्यांना की काहीतरी करून आला असेल. तर त्याच्यानंतर मला सरांनी काही दिवस वेळ दिला. एखाद्या माणसाला समजून घेतल्यानंतर त्या माणसाची हे समजते की माणूस समोरचा कसा आहे. चेहऱ्यावरूनच रागीट आहे, आपण हे त्याला कम्पेअर नाही करू शकत. जेव्हा त्याच्यासोबत आपण काही दिवस घालू त्याच्यानंतर आपल्याला समजते की नाही, हा माणूस बाहेरूनच तसा दिसते पण आतमध्ये तो नॉर्मलच आहे आपल्यासारखा. त्यानंतर ते सरांनी मला वेळ दिला. आणि सरांबद्दल एक म्हणजे आता कोणतरी बोललं ब्रँड म्हणजे ब्रँड. आपल्याला मिलिंद असंच पाहिजे तसंच पाहिजे, त्याला वेळ लागत चालते पण ते पाहिजे म्हणजे पाहिजे. कुठेही गेलं, जेव्हा मी अमरावतीवरून इथे येत होतो फेबमध्ये, तर त्यांच्या तिकडे सर श्रीकांत सर, त्यांना सगळ्यांना वाटते की श्रीकांत धवने म्हणजे खूप असं भारी काम, गरम काम. सगळ्यांना आताही वाटते, आजही वाटते. पण ज्यानंतर एखाद्याला असं वाटत असेल ना का नाही यार याचा स्वभाव असा वेगळा आहे. जेव्हा एखाद्याकडे जो माणूस जाऊन बसते 5 मिनिटं बोलते, त्या बोलण्यामुळे समजून जाते की नाही माणूस थोडा नॉर्मल आहे किंवा आपल्याच सारखा आहे. तर त्या लोकांचं थोडं मिसअंडरस्टँडिंग आहे. तुम्ही त्यांना त्यांना तुम्ही तर ते हा गिनतच ना. तर माझी अशी इच्छा की सगळ्यांसोबत तर कॉन्टॅक्ट राहीलच. मी आता माझी इच्छा तुम्ही गेल्यानंतर माझी पण इच्छा परत जाव. कारण ज्या छताखाली काम करावंसं वाटते, त्या माणसासोबत काम करावंसं वाटते, ते नसल्यानंतर मग काम नाही करावं वाटत. म्हणून जरा मी पण विचार केला की इथून परत बघतो. आणि सर जिथे पण जाईल तो दरारा तसाच राहील. कारण की त्यांचं डिसिप्लिन आणि डिसिप्लिन. सकाळी आल्यानंतर त्यांचं आणि मला जेवढे कोणी येतात ना भेटायला तुम्हाला सर अदर बँक मधले, ते त्यांना मला बोलून जातात का सर यार पॉझिटिव्ह खूप बोलून राहतात. म्हणजे असं मला कधीच निगेटिव्ह एक शब्द कोणी बोलला नाही असं, म्हणजे ते मला सांगतात. फोनवर जेव्हा येतात कॉल का श्रीकांत सर काय बोलते, म्हणजे ठीक आहे बघते मस्त माणूस आहे, म्हणजे यार पॉझिटिव्ह राहते नेहमी. जेव्हा आता आपण इथे गेलो होतो, आता नेक्स्ट ट्रिप जेव्हा झाली तिथे खूप जण आले. ते श्रीकांत सर म्हटलं हो, मैं नाम बहुत सुना है, बोले यार बहुत गरम है क्या, म्हटलं एक वेळा भेटून घे. तर माणूस जेव्हा टच मध्ये राहते तेव्हा समजून जाते. थँक्यू सर, मला समजून घेतलं आणि मला तो वेळ दिला त्याबद्दल खरं थँक्यू. आणि सरांचं एक खासियत आहे, मिलिंद ते क्लिप पाहिजे म्हणजे पाहिजे. तो व्हिडिओ बसवतो नसं पाहिजे म्हणजे पाहिजे. हो सर, आम्ही कमीत कमी 2:30 वाजेपर्यंत बोललो होतो फोनवर, मला ती क्लिप पाहिजे आणि तेवढं कट करायचं आहे. शेवटी बनला आणि सकाळी बनला. थँक्यू सर तुमच्या फ्युचरसाठी.